माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 13 सत्वताचा अंश विस्तार. सैमंतक म्हण्याची कहाणी. राजा सत्वण यांचे भजन भजमान दिव्य अंधक देवारुद्ध महाभोज ऋषी असे 7 मुलगे होते. भजमान याला 6 मुलगे झाले. देवायुध याला बब्रू हा एकच मुलगा. महाभोज याच्या वंशात भोजवंशी आणि मर्तिकावर असे राज्य झाले. ऋषी यांचे 2 मुलगे सुमित्र युधाजित हे होते. त्यापैकी सुमित्र याचा मुलगा अनामित्र, त्याचा निज्न, त्याचा प्रसेन, सत्राजित असे 2 जण. हा सत्राजित सूर्याचा मित्र होता. एके दिवशी तो समुद्राच्या काठी बसला होता. बसल्या बसल्या त्याने सूर्याची स्तुती केली. तेव्हा त्याच्या पुढे सूर्य प्रगट झाला. तो तेजाचा गोलगोळा असाच दिसला. तेव्हा सत्रजित म्हणाला की तू जसा आकाशात दिसतो तसाच आहे. तुझे मूळ रूप काही मी पाहिलेले नाही. त्यावर सूर्याने आपल्या गळ्यातील पराकोटीचा तेजस्वी असा सैमंतक नावाचा मणी काढून ठेवला. तेव्हा त्याचे रूप असे दिसले की तांब्याच्या पत्र्यासारखे असून तेजस्वी सूक्ष्म होय. त्याचे डोळे पिंगट रंगाचे. सत्रजिताने विनम्र होऊन त्याची स्तुती केल्यावर खुश होऊन सूर्याने जे हवे ते माग असे सांगितले. तेव्हा सत्रजिताने तो सैमंतक मणीच मागितला. मग सूर्याने तो मणी त्याला दिला आणि निजलोकात निघून गेला. नंतर सत्राजिताने तो मणी गळ्यामध्ये धारण करून त्याच्या तेजाने 10 दिशा उजळीत द्वारकेश प्रवेश केला. तेव्हा सर्वांना असा भास झाला की जणू काय प्रत्यक्ष सूर्यच पृथ्वीवर मानवी रूपात आला की काय. द्वारकेतील नागरिक असा विचार करीत असतानाच आकाशवाणी झाली, लोक हो, हा सूर्यदेव नसून राजा सप्रजित आहे. सूर्यदेवाने दिलेला सैमंतक नावाचा दिव्य असा मणी त्याने धारण केला, तरी तुम्ही निश्चिंत होऊन त्याचे स्वागत करा. तेव्हा सर्व नागरिक निर्भय झाले. सत्रजिताने तो मणी घरात सुरक्षित जपून ठेवला. तो मणी दररोज 8 टोळे सोने उगाळीत असे. शिवाय त्याच्या प्रभावामुळे राज्यात रोगराई, दुष्काळ, सर्प, अग्नी, चोरी, तुटवटा ह्या गोष्टीची नावनिशाणी नव्हती. एकदा अच्युताला असे वाटले की तो मणी उग्रसेनापाशी असणे उत्तम, पण भीतीपोटी तो त्यावेळी गप्प बसला. तरी सत्रजिताला अशी कुणकुण लागली की कृष्ण तो मणी मागण्याच्या विचारात आहे. तेव्हा त्याने तो मणी आपला भाऊ प्रसेन याला दिला. नंतर तो मणी धारण करण्याच्या विधी ठाऊक नसल्यामुळे प्रसेन एकदा नुसताच मणी गळ्यात बांधून वनात शिकारीसाठी गेला. त्याचा विपरीत परिणाम असा झाला की प्रसेन घोड्यासकट एका सिंहाकडून मारला गेला. त्यावेळी तो मणी तोंडात घेऊन सिंह निघाला. तेवढ्यात अस्वलाचा राजा जांबुवंत तेथे त्या सिंहाला मारला. तो मणी घेऊन आपल्या गोईकडे परतला. मग त्याने सुकुमार नावाच्या पुत्राला तो मणी खेळण्यासाठी दिला. तिकडे राजा प्रसेन परतून न आल्यामुळे तर सर्व यादव नागरिकात अशी कुजबूज सुरू झाली की तो सैमंतक मणी कृष्णाला हवा होता तेव्हा त्यानेच निश्चितपणे काही दगाफटा केला असणार असा लोकपवाद जाणून कृष्ण यादव सैन्य प्रसेनच्या घोड्याच्या पाऊलखुणा पाहत गेला असता सिंहाने मारून टाकलेला प्रसेन त्यांना दिसला. सर्व सैनिकांच्या समक्ष कृष्णाचे निरपराधित्व सिद्ध झाले. तेव्हा तो पुढे निघाला. पुढे काही अंतरावर सिंह मरून पडला होता. त्या जांबुवंताच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत ते एका पर्वतापाशी गेले. मग कृष्णाने सैन्याला तेथेच थांबवले आणि तो एकटा पर्वतावरील जांबुवंताच्या गोयेत घुसला. तेथे पाहतो तो सुकुमाराला खेळवत असलेली दासी त्याला सांगत होती की बाळा, प्रसेनाला सिंहाने मारला, सिंहाच्या तुझ्या पित्याने मारला, तेव्हा आता सैमंतक मणी तुझंच आहे म्हणून उगी राहा. कृष्णाने असे ऐकून आत प्रवेश केला. त्या अनोखी पुरुषाला पाहता ती दाई घाबरत ओरडत सुटली. तिचा ओरडा ऐकून जांबुवंत धावत आला. कृष्णाला पाहून त्याला मोठा संताप झाला. तो युद्धाला सज्ज झाला. दोघांचे मल्ल युद्ध सुरू झाले. दोघे 21 दिवसापर्यंत लढत होते. पर्वताच्या पायथ्याशी उभे असलेल्या सैनिकांनी आठवडाभर कृष्णाची वाट पाहिली. निश्चित कृष्ण मारला गेला असा तर्क करून सगळे द्वारकेत परतून गेले. सर्व द्वारकेत परतून गेले. तेथे जाऊन त्यांनी सर्व वृत्त सांगितले. कृष्ण मारला गेला असे ते म्हणाले. सर्व नातेवाईकांनी कृष्णाचे उत्तरकार्य यथाविधी केले. त्यामुळे असे झाले की अंत्यविधीत दिल्या गेलेल्या पिंडामुळे, तर्पणात सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णाची प्राणशक्ती अपार वाढली. जांबुवंत मात्र उपाशीपोटी युद्ध करीत राहिल्यामुळे दुर्बळ झाला. तेव्हा मग तो कृष्णाकडून पराभूत झाल्यामुळे शरण गेला. म्हणाला, प्रभू, मी तुम्हाला ओळखले नाही. तुम्हाला देवता, राक्षस, यक्ष, गंधर्व, नाग
असे कुणीच जिंकू शकणार नाही. तेथे मानव पशुपक्षी माझ्यासारख्यांची काय कथा. माझी खात्री पटली की तुम्ही जगाचे स्वामी प्रभू नारायण यांचेच अंश आहात. तेव्हा त्याचा प्रभाव जाणून कृष्णाने हस्तस्पर्श करून त्याला ताजातवाना केला. त्याने सैमंतक मणी देऊन आपली कन्या जांबुवंतीचा विवाह कृष्णाशी करून दिला. तेव्हा कृष्णाने मण्याचा लोभ नव्हता. कृष्णाला मण्याचा लोभ नव्हता. तरी सुद्धा आपली निरपराधित्व सिद्ध व्हावे यासाठी तो मणी घेतला. पत्नीसह द्वारकेत परतला. तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला आलेला पाहून सर्वत्र आनंदाचा महापूर आला. नंतर कृष्णाने राजसभा भरवली. अथपासून इथपर्यंत सर्व वृत्तांत सर्वांसमक्ष सांगून तो सैमंतक मणी राजा सत्रजिताच्या हाती दिला. त्यावेळी आपण कृष्णावर विना चौकशी चोरीचा आळ घेतला असा सत्रजिताला पश्चाताप झाला. त्याने आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह कृष्णाशी लावून दिला. यामुळे अक्रूर, कृतवर्मा, शतधन्वा, अशांतासारख्या यादववीरांनी तिला मागणी घातली. पण सर्वांना डावलून कृष्णाशी तिचा विवाह लावून दिला. हा त्यांचा अपमान समजून ते सर्वजण सत्रजिताची वैरी बनले. नंतर त्या सगळ्यांनी मिळून कट केला. संधी साधून सत्रजिताला मारावा व तो मणी शतधन्व्याने घ्यावा असा बेत केला. तशी संधी आपोआप चालून आली. त्याच सुमारास पांडव लाक्षागृहात जळून मेले अशी बातमी सर्व दूर पसरली. तेव्हा खरी हकीकत जाणत असूनही दुर्योधनाची दिशाभूल व्हावी या हेतूने कृष्ण वारणावत नगरीत पांडवांची उत्तरक्रिया पार पाडावी म्हणून निघून गेला. त्यानंतर शतधन्व्याने झोपेत असलेला सत्रजित याचा वध केला व मणी घेऊन पळाला. पित्याला बेसावध असताना मारला असे पाहून दुःख व क्रोध अनावर होऊन सत्यभामा वारणावत नगरात गेली. कृष्णाला सर्व घटना सांगून बोलली की जर याचे पारिपत्य केले नाही तर कृष्णाची सर्व जगात छीत होईल. त्यावर कृष्ण म्हणाला की भामे तुझे बरोबर, पण हा माझा अपमान आहे. याचा सूट तर मी घेईन. तू आता दुःख आवरते घे. असे सांगून तो लागोलाग द्वारकेत जाऊन बलरामाला भेटला व म्हणाला, दादा, वनात शिकारीला गेला असता प्रसेनाला सिंहाने मारले होते. आता शतधन्व्याने सत्रजिताला मारला आहे तर ते दोघेही मरण पावले असल्यामुळे त्या मण्यावर आपणच दोघांना समान हक्क पोहोचतो. तेव्हा आता सज्ज व्हा आणि शतधन्व्याला मारण्यासाठी निघा. ते म्हणणे बलरामाला पटले. तो कृष्णासहित युद्धासाठी बाहेर पडला. ती बातमी जेव्हा धन्वंतराला समजली तेव्हा तो मदत मागण्यासाठी कृतवर्म्यापाशी आला. तेव्हा बलराम कृष्ण यांच्याशी सामना करणे मला अशक्य असे सांगून त्याने नकार दिला. नंतर शतधन्वा अक्रूरापाशी गेला असताना त्याने असमर्थता प्रकट करून नकार दिला. तो म्हणाला, जाणून बुजून वनव्यात उडी मारणे ठीक नव्हे. त्या सर्वतोपरी निराश झालेल्या धन्वंत्याने अक्रूराला विनवले की निदान त्याचे सैमंतक मणी तरी स्वीकारावा व तो जपून ठेवावा. त्यावर अक्रूराने उत्तर दिले, काय, जरी जीव जाण्याची वेळ आली तरी ही गोष्ट जर गुप्त ठेवणार असलात तर मी मणी हा घेतो. ती अट शतधन्व्याने मान्य केली व तो मणी अक्रूराच्या हाती देऊन तो निघून गेला. नंतर एकदा वेगवान घोडीवर बसून तो पळाला. पण 4 घोड्यांच्या रथातून बलराम कृष्ण यांनी त्याचा पाठलाग केला. 100 योजनेनंतर ओलांडले तेव्हा शतधन्व्याची घोडी थकून खाली पडली व तिचा प्राण गेला. तेव्हा शतधन्वा पायीच धावत सुटला. मग कृष्ण भावाला बोलला, दादा, आपले घोडे पुढे जायला घाबरत आहे म्हणून तू रथातच थांब. मी धावत जातो आणि त्या दुष्टाचा समाचार घेतो. ती गोष्ट बलरामाने मान्य केल्यावर कृष्णाने 100 कोस एवढा पाठलाग केला. शेवटी सुदर्शन चक्र फेकून शतधन्व्याचा शिरच्छेद केला. पुढे त्याची वस्त्रे वगैरे सर्व सामान तपासले तरी मणी काही सापडला नाही. तेव्हा परत फिरून तो भावाकडे जाऊन म्हणाला की याला आपण उगाच मारला, मणी तर याच्याजवळ मिळालाच नाही. त्यावर बलरामाला ते सर्व ढोंग वाटले व तो म्हणाला की तुझा धिक्कार असो. अरे, तू केवळ स्वार्थापोटी एवढा खोटारडेपणा करतो तर मलाही यापुढे तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही. तू परत जा, मी मात्र परत येणार नाही. एवढे बोलून कृष्णाने केलेल्या विनवण्यांना न जुमानता तो विदेह दिशाकडे निघून गेला. कृष्ण सुद्धा द्वारकेत परतला. विदेह नगरीमध्ये राजा जनक त्याला घरी घेऊन गेला. तेथे असे तोवर त्याने दुर्योधनाला गदायुद्धाचे शिक्षण दिले. साधारणतः 3 वर्षांनी बब्रू उग्रसेन आदी करून यादवांनी जाऊन कृष्णाच्या निरपराधपणाची खात्री दिली. तेव्हा तो द्वारकेत परतला.
अक्रूर त्या मण्याच्या प्रभावामुळे अखंडित यज्ञ अनुष्ठान करू लागला. यज्ञाची दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला मारण्यास ब्रह्महत्येचे पाप लागते, म्हणून तो संरक्षणासाठी सतत यज्ञ करीत असते. त्या समंतक मण्याच्या प्रभावामुळे 62 वर्षाप्रमाणे द्वारकेत रोगराई दुष्काळ आजार नव्हते. एवढे नव्हे तर तेवढ्या काळात एक देखील मृत्यू झाला नाही. नंतर अक्रूराच्या भोजवंशीय लोकांनी सत्वनाचा नातू शत्रुघ्न याला मारल्यानंतर त्याच्या समोर अक्रूर देखील द्वारका सोडून चालता झाला. अक्रूर गेल्यापासून पुन्हा द्वारकेत रोगराई, दुष्काळ, पावसाचे दुर्भिक्ष, साथीचे आजार, सापांचे उपद्रव, घात पात अपघात याचे थैमान चालू झाले. तेव्हा कृष्ण, बलराम, उग्रसेन आदी करून ज्येष्ठ यादव विचारविनिमय करू लागले की अशा अचानक आपत्ती कोसळण्याचे कारण कोणते असावे. त्यावर एक वयोवृद्ध यादव अंधक सांगू लागला की अक्रूराचा बाप स्वफल्क हा येथे जेथे जळात असे तेथे कधीच कोणत्या आपत्ती येत नसत. म्हणून काशी नरेशाच्या राज्यात जाऊन एकदा मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा स्वपाकाला घेऊन गेला असता लगेच भरपूर पाऊस झाला होता. त्या सुमारास काशी राजाच्या पत्नीच्या गर्भात एक कन्या वाढत होती. पुढे दिवस भरूनही प्रसूती होईना अशी 12 वर्षे निघून गेली. तेव्हा काशी राजाने त्या मुलीला प्रश्न केला की बाळा, तू बाहेर का पडत नाही? तेव्हा आईला होत असलेल्या कष्टाचा तरी विचार कर. तेव्हा ती मुलगी बोलली की पिताजी, जर तुम्ही दररोज एक गाय ब्राह्मणाला दान करू लागलात तर मी आजपासून 3 वर्षाने जन्म घेईन. ती गोष्ट मान्य करून राजाने गोदान करायला प्रारंभ केला. तेव्हा 3 वर्षांनी ती बालिका जन्मली. राजाने तिचे नाव गांधिनी असे ठेवले. नंतर ती उपवर झाली असता तिचा विवाह श्वफलकाशी लावून दिला. त्या दोघांचा अक्रूर हा पुत्र आहे. असा तो पवित्र आईवडिलांपासून जन्मलेला अक्रूर निघून गेल्यावर तेथे आपत्ती कोसळतील यात आश्चर्याचे कोणतेच नाही. तेव्हा कसेही करून त्याला परत नगरात घेऊन या. सद्गुणी माणसाच्या अपराध्याची जास्त चिकित्सा करणे योग्य नव्हे. हे अंधकाचे मत सर्वांना पटले. उग्रसेन कृष्ण, बलराम यांच्यासहित द्वारकेतील प्रतिष्ठित नागरिक जेथे अक्रूर होता तेथे गेले व त्याचे अपराध क्षमा करून समेट केला. त्याला द्वारकेत घेऊन आले. तो आल्यापासून समंतक मण्याच्या प्रभावाने द्वारकेत पुन्हा पूर्वीप्रमाणे निरुपद्रवी परिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. तरी तेवढ्याने कृष्णाचे समाधान पूर्ण झाले नाही. त्याने विचार केला की अक्रूराचा जन्म पुण्यवान आईबापाच्या पोटी झाला. हे जरी खरे असले तरी दुष्काळ, महामारी, पाऊस न पडणे यावर तो काही निर्वाणीचा उपाय निश्चितच नाही. याचे मूळ कारण काहीतरी निराळे असणार. ते म्हणजे समंतक मणीच होय. याचाच हा प्रभाव अर्थात या अक्रूराजवळ तो मणी असला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की उत्पन्नाचा काही मार्ग नसताना हा क्रूर एकामागोमाग एक असे मोठमोठे यज्ञ करीत सुटला. तरी याच्याकडे समंतक म्हणे असणारच. तेव्हा याला छडा लावलाच पाहिजे. मग त्याने वेगळ्याच कारणावर चर्चा करायच्या वाहण्याने सर्व यादव गोत्रीय नेत्यांना एकत्र बोलावले. सगळेजण एकत्र जमल्यावर मुख्य कारण जे होते त्यावर चर्चा करून निर्णय झाला. नंतर अक्रूराकडे वळून कृष्ण म्हणाला, हे दानपती, शतधन्व्याने बहुमोलाचा समंतक म्हणे तुला सुपूर्त केला आहे. ही गोष्ट आम्हाला समजून चुकली. परंतु राज्यातील सर्व नागरिकांचे कल्याण जर या तुझ्यामुळे होत असेल तर तुझ्याचकडे असू दे. पण बलराम दादाला संशय वाटतो की तो मणी मीच लावून आहे. तेव्हा माझ्यावर चाळ जाण्यासाठी तू या सर्वांना तो मणी फक्त दाखव म्हणजे झाले. तेव्हा अक्रूर मनासी म्हणाला की मी जर आता मणी दाखवला नाही तर हे सगळे मिळून माझी पुरी झडती घ्यायला कमी करणार नाही. पुन्हा नाचक्की होण्याचे काही टळणार नाही. जेव्हा खरे आहे ते सांगून व्हावे, मोकळे व्हावे. ह्या उत्तम उपाय. मग तो उघडपणे बोलला, हे प्रभू कृष्णा, तो मणी मला धन्व्याने दिला होता. त्याच्या मृत्यूनंतर मी तो जीवापाड जपून ठेवला आहे. कारण मी असा विचार केला की केव्हा ना केव्हा तरी तुम्ही तो मागून घ्यालच. मात्र त्या मण्याचे रक्षण करण्याची जोखीम शिरावर असल्यामुळे मला शांती नसते. तेव्हा हा मणी घ्या व त्याची योग्य वाटेल अशी व्यवस्था करा. हे सांगून त्याने तो मणी बाहेर काढून सर्वांसमोर ठेवला. त्या मण्याच्या विलक्षण अशा तेजाने तिथल्या सर्वांचे डोळे दिपले. सर्व यादवांनी अक्रूराची प्रशंसा केली. परंतु बलरामाने मात्र त्यावर आपलाही मालकी हक्काचा वाटा हवा असे सांगितले. सत्यभामा सुद्धा म्हणाले की तिचा पिता सत्राजित हा त्या मण्याचा मूळमालक असल्या कारणाने तीच खरी हक्कदार होय. आता मात्र कृष्णाबरोबर समोर मोठा पेच प्रसंग पडला.
काय तो मणी सर्वांना दाखवला. या मणीवर माझा व दादाचा समसमान अधिकार. सत्यभामेचा दावा सुद्धा न्याय आहे. तो मणी तिची वडिलोपार्जित वस्तू. परंतु मुख्य अडचण अशी आहे की पवित्र ब्रह्मचर्य पाळणाऱ्यापाशी हा मणी असला तर तो सर्व समाजाचे कल्याण करतो. पण अपवित्र व्यक्तीने जर तो मणी धारण केला तो धारण करणाऱ्याचा सत्यानाश करील. माझ्या 16,000 बायका आहे, त्यापैकी मी किंवा सत्यभामा हा वापरू शकणार नाही. बलरामाला यासाठी दारू व इतर व्यसने सोडावी लागतील. तेव्हा सर्वांच्या वतीने मी अक्रूराला विनंती करतो की त्यानेच हा मणी सांभाळावा. त्यामुळे सर्व राज्याचे भलेच होईल. कृष्णाचा हा तोडगा सर्वांनी मान्य केला आणि अक्रूर मणी उचलून घेऊन निघाला. अशी ही कथा जो स्मरण करील त्याच्यावर कधीही कोणताही चोरीचा आळ येणार नाही. हा अध्याय येथे संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं.